इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मुंबई येथील एका कॉलेजच्या नावाने बनावटी ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून एसएसटी महाविद्यालयात ॲडमिशन घेतल्याप्रकरणी 12 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मोरियानगरी येथे एसएसटी कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये 2018 साली 12 विद्यार्थ्यांनी विक्रोळी येथील संदेश कॉलेजच्या नावाने बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते। ही घटना मुंबई विद्यापीठाच्या निदर्शनास आली होती। त्यामुळे गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तब्बल 12 विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। अपात्र विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्राचा वापर करून प्रवेश मिळवल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधित एसएसटी महाविद्यालयाने तक्रार नोंदवणे अपेक्षित होते, असे अशोक घुले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे। परंतु एसएसटी कॉलेजने असे का केले नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झालाय। दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी कलम 420, 456, 471, 34 या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गोंड करत आहेत। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला दिनांक 27 मार्च 2024 रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव श्री अशोक घुले सर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की सदर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स उल्हासनगर 4 या कॉलेजमध्ये 2018 साली TY करता काही मुलांनी बोगस TC स्थानांतर प्रमाणपत्र सादर करून ॲडमिशन मिळवलेलं होतं। त्याबाबत कॉलेजने दिलेला अहवाल आणि विद्यापीठातर्फे करण्यात आलेली चौकशी यावरून 12 विद्यार्थ्यांविरुद्धचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरांच्या तक्रारीप्रमाणे, आणि त्यांनी बनावट TC कॉलेजला सादर करून प्रवेश मिळवलेला होता। आणि याची पडताळणी ही विद्यापीठातील डेप्युटी रजिस्ट्रार अशोक घुले सर यांनी केली आणि त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे। आपण लागलीच गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत आहेत।